लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही तास शिल्लक आहेत. त्यातल्या त्यात पुण्याचा गणेशोत्सव हा जगभरातल्या बाप्पांच्या भक्तांसाठी आकर्षणाचा विषय असतो आणि त्यातलाच दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात लाखो भाविक भक्त हे उद्यापासून दर्शनासाठी दाखल होतात. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा इतिहास आहे की दरवर्षी बाप्पांना विराजमान होण्यासाठी देशातल्या ऐतिहासिक आणि मोठ्या अशा मंदिराची प्रतिकृती जी आहे ते या ट्रस्टतर्फे उभारली जाते आणि यंदाही तीच परंपरा जोपासत श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडून पद्मनाभ स्वामींचं जे केरळचं मंदिर आहे ते मंदिर पुण्यात उभारण्यात आलेलं आहे. तब्बल 111 फूट उंचीचं. जशाच तशी विष्णू भगवानांचं जे मंदिर आहे केरळमधलं तीच तशीच प्रतिकृती या पुण्यनगरीत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडून उभारण्यात आलेलं आहे. जे नक्षीकाम आहे ते नक्षीकाम हुबेहूब या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे. 50 फूट रुंद आणि 111 फूट उंचीचं हे विष्णू भगवानांचं मंदिर आहे. खरं तर 101 फुटाचं मंदिर जे केरळमध्ये आहे त्याचीच प्रतिकृती 111 फुटाची बनवत जशाच तसं हुबेहूब जे आहे ते मंदिर या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. सुंदर अशी विद्युत रोषणाई या मंदिराला करण्यात आलेली आहे. विष्णू भगवानांचं जी मूर्ती आहे पद्मनाभ मंदिरात ती मूर्ती देखील इथं उभारण्यात आलेली आहे आणि समोर जो खरं तर एक छोटंसं मंदिर दिसते त्याच मंदिरात उद्या आपल्या सर्वांचा लाडका दगडूशेठ बाप्पा विराजमान होईल आणि उद्यापासून तब्बल 10 दिवस याच मंदिराच्या खरं तर गाभाऱ्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जगभरातून जे भाविक आहेत ते येतील. अतिशय सुंदर असं हे सगळं देखणं डोळ्याचं पारणं फेडणारं मंदिर या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत या ठिकाणचे हेमंत रासने आहेत, ते सगळ्या तयारीचा आढावा घेत आहेत. शेवटला आलोय आपण. शेवटचा सगळं हात मारला जातोय. अप्रतिम डोळ्याचं पारणं फेडणारं देखावा आहे. काय या देखाव्याचं वैशिष्ट्य आहे? आज उद्या आपल्या बाप्पाचं आगमन होतंय. यावर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट गेल्या अनेक वर्ष भव्य दिव्य मंदिर आणि महाल याच्या प्रतिकृती सर्वसामान्य लाखो गणेश भक्तांना बाप्पाच्या उत्सव मंडपात आपण अतिशय सुंदर सजावटी आपण दरवेळेस आपण करत असतो. यावर्षी सुद्धा आपण पद्मनाभ मंदिराचे भव्य प्रतिकृती या ठिकाणी बाप्पाच्या उत्सवाकरता केलेली आहे. त्याची 111 फूट उंच आणि 90 बाय 120 फूट रुंद असा हा देखावा आहे. 5 महिने 300 कारागीर मिरॅकल इव्हेंटचे विनायक राजकरांच्या नेतृत्वाखाली त्याचं काम करत होते आणि अशी सुंदर भव्य आरस या ठिकाणी बाप्पाच्या उत्सवाकरता आपण केलेली आपण बघतो. काय नियोजन आमदार साहेब? उद्या कसं असणार? सकाळी 8:30 वाजता गणपती बाप्पा आरती झाल्यानंतर फुलांच्या रथामध्ये मिरवणुकीने सभा मंडपात सकाळी 10 वाजता या ठिकाणी विराजमान होतील. मंडपात आल्यानंतर प्राणप्रतिष्ठा होईल आणि प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भाविकांना दर्शनाकरता बाप्पाचं दर्शनाकरता भाविकांकरता तो उपलब्ध होईल आणि संध्याकाळी 7 वाजता विद्युत रोषणाचे उद्घाटन होईल आणि त्यानंतर संपूर्ण 10 दिवस उत्सवाकरता आमचे 500 स्वयंसेवक हे तैनात असतील. 250 सुरक्षा रक्षक असतील. 150 CCTV कॅमेरे असतील. त्याचबरोबर 50 कोटीचा विमा हा सामान्य जनतेकरता आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे. त्याचबरोबर आरोग्य सेवा ठेवलेले आहेत. डॉक्टरांचं पथक तैनात ठेवलेलं आहे. 3 ICU तयार केलेले आहेत. भाविकांच्या दर्शनाकरता आरोग्याकरता आणि सगळ्या यांनी बाप्पाचे कार्यकर्ते जे तयारीत आहे. हे हेमंत रासने होते. यांनी मंदिराचं सगळं सांगितलं, पण हे जे मंदिर जे खरं तर अप्रतिम अशी प्रतिकृती ज्या कलाकाराने उभारलेलं आहे ना तो विनायक रासकर, तो कलाकार देखील पुण्यातला आहे. गेल्या 5 महिन्यापासून अविरत कष्ट करून सुंदर असं हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे. स्वागत आहे तुमचं. काय वाटते शेवटी 5 महिन्याची रंगत तालीम जी होती किंवा जे कष्ट होते ते फळाला लागताना दिसतात? खऱ्या अर्थाने ते फळाला लागताना दिसत आहेत आणि सगळ्यांकडनं तोंड भरून कौतुक ऐकायला मिळत आहे. आता प्रतीक्षा आहे उद्या सकाळी साक्षात बाप्पा इकडे ज्या वेळेला विराजमान होतील तेव्हा या सगळ्याचं सार्थक झाल्याचा आनंद मला मिळणार. काय काय जर आमच्या प्रेक्षकांसाठी ना काय असंच जशाच तशी प्रतिकृती आहे? जिकडे पद्मनाभ मंदिर आहे म्हणजे केरळमधलं त्या मंदिरातले मेजर एलिमेंट आपण इकडे वापरून अधिकाधिक सुंदर करण्याचा प्रयत्न केला. गोपूर जर बघितलं तर हुबेहूब आपण साकारलेलं आहे. याळी पिलर ज्याला पंचप्राणी पिलर म्हणतात ते पिलर सेम टू सेम त्या मंदिरात आहेत असे घेतले. हॉर्सचे पिलर घेतलेत. सगळ्या मूर्त्या
आणि मुख्य आकर्षण याचं मखर आहे की जे साऊथ इंडियामध्ये गाभाऱ्यात असलेली मखरं तिकडे दिवे वापरतात, त्यामुळं थोडी काळ्या प्रकारचे झालेले असतात, त्यामुळे अँटिक गोल्डचा लुक आलेला असतो. तो फिनिश आपण देण्याचा प्रयत्न केला. हा कलाकार आहे ज्यांनी 111 फूट मंदिराची प्रतिकृती हुबेहूब या ठिकाणी खरं तर केलेली आहे. खरं तर दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचं वैशिष्ट्य हे आहे की देशातल्या ऐतिहासिक मोठ्या ज्या मंदिरांमध्ये भाविक भक्त जाऊ शकत नाहीत अशांना इथंच पुण्यनगरीत हे सगळे मंदिर पाहायला मिळावे. कधी प्रभू श्रीरामाचं मंदिर केलं तर कधी आणखी काही. तर यावेळेस 111 फूट उंचीचं केरळच्या विष्णू भगवानांचं पद्मनाभ मंदिर दगडूशेठ गणपती बाप्पाकडून तयार करण्यात आलं आणि उद्या मोठ्या थाटामाटात, मोठ्या जल्लोषात, मोठ्या उत्साहात आपला तुमचा माझा लाडका दगडूशेठ बाप्पा याच मंदिरात विराजमान होईल. कॅमेरा पर्सन सचिन हंसाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे.